शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे पुत्र नगरसेवक गीतेश राऊत यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी ठाणे न्यायालयाने दोघांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे 23 तारखेला होणाऱ्या पुढील सुनावणीपूर्वी त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे. गिरिजा राऊत यांनी 3 दिवसांपूर्वी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी लग्नापूर्वी स्वतःचा बंगला व आलिशान फ्लॅट असल्याची खोटी माहिती देऊन विवाहासाठी फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यांचा विवाह 3 डिसेंबर 2017 रोजी गीतेश राऊत यांच्याशी मुंबईतील वांद्रे येथे झाला होता. मात्र लग्नानंतर प्रत्यक्ष वास्तव वेगळे असल्याचे लक्षात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तक्रारीनुसार पती गीतेश राऊत यांनी वैवाहिक आयुष्यात शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. याबाबत विचारणा केल्यावर शारीरिक मारहाण केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. तसेच नपुंसकत्व लपवण्यासाठी भोंदूबाबांच्या माध्यमातून अघोरी विधी करण्यात आल्याचा, तसेच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ सहन करावा लागल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी माजी खासदार विनायक राऊत, त्यांची पत्नी, पुत्र गीतेश राऊत तसेच 3 भोंदूबाबांसह एकूण 6 जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी फिरोज शेख याला यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांनी दाखल केलेला अंतरिम जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 तारखेला होणार असून त्यापूर्वी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.